67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल। आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती निधी बनवायचा आहे, त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे। त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तारित होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तारित सुद्धा होतच आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुमच्या खात्यामध्ये आज जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा येणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची वाट पाहत होत्या, तर त्या सर्व लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे, कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तारित होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तारित होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तारित करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज जून महिन्याचा 12 हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तारित करण्यासाठी तब्बल 4.25 कोटींचा निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला होता। तर हा निधी आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये विस्तारित होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 11 हप्ते आलेले आहेत। मे महिन्याच्या 11 हप्त्यापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत। लगेच जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तारित होणार आहे। तर हा जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये विस्तारित करण्यासाठी तब्बल 4.25 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। ज्याप्रमाणे मे हप्त्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता, त्याचप्रमाणे जून हप्त्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर हा निधी आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तारित सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा 12 हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही। बघा या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की राज्यामधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत, आणि या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता येणार नाही। तर यासाठी काही पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असेल, त्याच बहिणींना जून हप्ता मिळणार आहे। सोबतच या 12व्या हप्त्यासाठी काही नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या नियमांमध्ये, या पात्रतेमध्ये बसत असावे, तर तुम्हाला जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा विस्तारित होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, तर त्या बहिणींना मागील पैसे सुद्धा विस्तारित होणार आहेत। परंतु त्यासाठी एक काम करणं गरजेचं आहे, त्यानंतर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे विस्तारित सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा वितरण होणार आहेत। परंतु या गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाहीत। बघा, ज्या बहिणींच्या घरामध्ये गॅस कनेक्शन असेल, त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत। ज्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत असेल, त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज जून महिन्याचा 12 हप्ता आणि 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, 2 दिवसांपासून अर्जांची छाननी सुरू करण्यात आलेली होती, तर ते छाननी काल संपलेली आहे। ज्या ज्या बहिणी छाननीनंतर पात्र ठरलेल्या असतील, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा येणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की भरपूर शासकीय बहिणींनी चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता। भरपूर शासकीय बहिणींनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 11 हप्त्यांचे 16,500 रुपये घेतलेले आहेत। परंतु त्या बहिणींना या पुढच्या महिन्यापासून म्हणजे जून महिन्यापासून 1 रुपया द्यायचा नव्हता। त्या दृष्टिकोनातून आज निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की ज्या
ज्या बहिणी शासकीय नोकरीमध्ये कामगार असतील, याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असेल, शिक्षिका असतील, मुख्याध्यापक असेल, रेल्वे कामगार असतील किंवा सरकारी कार्यालयामध्ये कामगार असतील, त्या बहिणींना अपात्र करायचे होते. त्या दृष्टिकोनातून अर्जांची छाननी करण्यात आलेले होते. छाननीनंतर ज्या बहिणी पात्र ठरलेल्या असतील त्याच बहिणींना जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. तर आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते 20 जिल्हे लगेच बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, छाननीनंतर बहिणींना 2 मेसेज आलेले आहेत. बघा, या छाननीनंतर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून अगोदर 2 मेसेज सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. बघा, पहिला मेसेज अप्रूव्हचा आहे तर दुसरा मेसेज रिजेक्ट म्हणून आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, छाननीनंतर ज्या बहिणींचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल, अपात्र झालेला असेल, त्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला आहे. जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला यापुढे 1 रुपया सुद्धा येणार नाही. परंतु ज्या बहिणींना अप्रूव्ह म्हणून मेसेज आलेला असेल त्या बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही. कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत. म्हणजेच तुम्हाला सुद्धा माहिती असेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होत असतो. त्या दृष्टिकोनातून हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून विस्तांतर सुद्धा होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, डीबीटीची लिमिट 35 लाख बहिणींची आहे. त्या दृष्टिकोनातून आज 20 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येणार आहे. त्यामुळे आज डीबीटीची लिमिट 35 लाख बहिणींची आहे. त्यामुळे 20 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आणि जून हप्ता येणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, 2 दिवसांपूर्वी जून हप्ता वाटप केला जाणार होता. परंतु शासकीय बहिणींनी चुकीच्या पद्धतीने अर्ज करून लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. हे आता निदर्शनास सुद्धा आलेलं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, 2 दिवसां अगोदरच तुमच्या खात्यामध्ये जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे वितरण केले जाणार होते. परंतु शासकीय बहिणींनी अर्ज केलेला होता, हे सरकारच्या निदर्शनास आलेले होते. त्यामुळे तुमच्या अर्जांची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात आलेली आहे. अर्जांची पुन्हा एकदा छाननी सुद्धा करण्यात आलेले आहे. परंतु ज्या बहिणी छाननीनंतर पात्र ठरलेल्या असतील त्याच बहिणींना आज जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळतील. परंतु ज्या बहिणी छाननीनंतर पात्र ठरलेले नसतील, त्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल, त्या बहिणींना पैसे येणार नाहीत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज भरपूर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर केले जाणार आहेत. परंतु या जून हप्त्यासाठी नवीन नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मे हप्ता आलेला आहे तर तुम्ही जून महिन्याच्या 12 हप्त्याची भरपूर दिवसांपासून वाट पाहत होता, तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. कारण आदिती तटकरे मॅडमच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील, म्हणजे जून महिन्याचा 12 हप्ता मिळवायचा असेल, गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील, तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे. कारण ज्या बहिणी नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे बहिणींकडे मोबाईल असेल, बहिणी मोबाईल वापरत असतील तर त्यांच्यासाठी हा पहिला नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, ज्या बहिणींकडे मोबाईल असेल, ज्या बहिणी मोबाईल वापरत असेल त्या बहिणींसाठी हा पहिला नियम महत्त्वाचा आहे. परंतु ज्या बहिणी मोबाईल वापरत नसतील तर त्या बहिणींसाठी हा नियम महत्त्वाचा नाही. बघा, ज्या लाडक्या बहिणी अँड्रॉइड मोबाईल वापरतात, स्क्रीन टच मोबाईल वापरतात, त्या बहिणींसाठी महत्त्वाचा नियम आहे. तर तो नियम म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती जाऊन तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण ज्या बहिणींकडे मोबाईल असेल त्यांना पाहता येईल, परंतु ज्या बहिणींकडे मोबाईल नसेल त्या बहिणींनी काय करायचं आहे की बँकेमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन बघायचं आहे की आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, दुसरा नियम म्हणजे गरीब आणि श्रीमंत बहिणी. बघा, लाडक्या बहिणींनो, दुसरा नियम महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये
गरीब बहिणी आणि श्रीमंत बहिणी अशा पद्धतीने दोन प्रवर्ग सुद्धा करण्यात आलेले आहेत. बघा, भरपूर श्रीमंत लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेतलेला आहे. गरीब महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेतलेला आहे. परंतु सध्याच्या स्थितीला म्हणजेच पुढील 5 वर्षांमध्ये श्रीमंत बहिणींना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींनो, दुसरा नियम, गरीब आणि श्रीमंत बहिणी आहेत म्हणजेच श्रीमंत बहिणींनी सुद्धा आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून 11 हप्ते घेतले आहेत आणि गरीब बहिणींनी सुद्धा 11 हप्ते घेतलेले आहेत. परंतु यापुढे श्रीमंत बहिणींना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. आता हे श्रीमंत आणि गरीब बहिणी कशा पद्धतीने ओळखल्या जातील? बघा, ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल त्या बहिणींना श्रीमंत म्हणून ग्राह्य धरलं जाईल. परंतु ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल त्यांना गरीब म्हणून सुद्धा ग्राह्य धरलं जाईल. म्हणजेच ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नसेल त्यांना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहे. दुसरा नियम अत्यंत महत्त्वाचा होता. सोबतच लाडक्या बहिणींनो, तिसरा नियम म्हणजे काही बहिणी महिन्याला 30,000 रुपये कमवतात तर काही बहिणी महिन्याला 10,000 रुपये तर काही बहिणी महिन्याला 15,000 रुपये सुद्धा कमवत आहेत. म्हणजेच ज्या बहिणी जास्त कमवत असतील त्यांचा अर्ज रद्द सुद्धा केला जाणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये पगार असेल तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला सरासरी 3.5 लाखांच्या पुढे पगार पडतो. म्हणजेच या लाडक्या बहीण योजनेचा जो नियम आहे तर तो नियम म्हणजे बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. त्यामुळे ज्या बहिणींचा पगार 10,000 ते 15,000 रुपयापर्यंत असेल त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे. त्यामध्ये सर्व गोष्टी स्पष्टपणे दिसणार आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जिल्हे सांगणार आहे, परंतु त्या अगोदर हा 4था नियम सुद्धा बघायचा आहे, कारण 4था नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो, 4था नियम म्हणजे श्रीमंत बहिणींनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. श्रीमंत बहिणींनी नमोशेतकरी योजनेचा लाभ घेतलेला आहे. श्रीमंत बहिणींनी PM किसान योजनेचा लाभ घेतलेला आहे. परंतु गरीब बहिणींनी फक्त लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे फक्त गरीब बहिणींना यापुढे या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण असू द्या किंवा एखादी महिला असू द्या, तिला फक्त शासनाच्या एकाच योजनेचा लाभ घेता येईल. डबल योजनांचा लाभ घेता येणार नाही. ज्या बहिणी डबल योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा आलेलं आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींच्या बँकात या प्रमुख बँकांपैकी असेल त्याच बहिणींना आज जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच या बँका सरकारी क्षेत्रामधील आणि खासगी क्षेत्रामधील सर्वात मोठ्या बँका आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो, आज 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. ते 20 जिल्हे आपण बघणार आहोत. परंतु त्या अगोदर या ज्या बँका आहेत त्या बँका सुद्धा बघून घेऊया. ज्या बहिणींच्या बँकात या प्रमुख बँकांपैकी असेल त्याच बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो, आपण सर्वात अगोदर खासगी बँका सुद्धा बघून घेऊयात. बघा, याच्यामध्ये पहिली बँक म्हणजे ॲक्सिस बँक, दुसरी बँक म्हणजे सिटी युनियन बँक, तिसरी बँक म्हणजे धनलक्ष्मी बँक, चौथी बँक म्हणजे ICICI बँक, पाचवी बँक म्हणजे IDBI बँक, सहावी बँक म्हणजे IDFC बँक, सातवी बँक म्हणजे इंडस बँक, आठवी बँक म्हणजे कर्नाटका बँक, नववी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, 10वी बँक म्हणजे कॅथोलिक बँक, 11वी बँक म्हणजे फेडरल बँक, 12वी बँक म्हणजे HDFC बँक, 13वी बँक म्हणजे करूर वैश्य बँक, 14वी बँक म्हणजे लक्ष्मी विलास बँक आणि 15वी बँक म्हणजे येस बँक. बघा, या खासगी क्षेत्रामधील 15 बँकेमध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. परंतु ज्या गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँका आहेत, सरकारी बँका आहेत, त्या बँका सुद्धा बघून घेऊया. तर बघा, या सरकारी बँकांपैकी पहिली बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, दुसरी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी बँक म्हणजे कॅनरा बँक, पाचवी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सहावी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, सातवी बँक म्हणजे पंजाब अँड सिंध बँक, आठवी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, नववी बँक म्हणजे इको बँक, 10वी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया, 11वी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक आणि 12वी बँक म्हणजे इंडियन बँक. तर या बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या सहकारी बँका आहेत. त्यामुळे आज या बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, आज जून महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 20 हस्तांतर केला जाणार आहे. तर त्यासाठी आज प्रमुख 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना पैसे येणार आहे. तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. लाडक्या बहिणींनो, जर तुमचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष सुद्धा संपणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा सांगली, चौथा जिल्हा धाराशिव, पाचवा जिल्हा नांदेड, सहावा जिल्हा लातूर, सातवा जिल्हा गडचिरोली,
गडचिरोली, 8वा जिल्हा गोंदिया, 9वा जिल्हा भंडारा, 10वा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा, 11वा जिल्हा पालघर, 12वा जिल्हा मुंबई उपनगर, 13वा जिल्हा मुंबई शहर, 14वा जिल्हा रायगड, 15वा जिल्हा जालना, 16वा जिल्हा बुलढाणा, 17वा जिल्हा अकोला, 18वा जिल्हा अमरावती, 19वा जिल्हा परभणी आणि 20वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा. म्हणजेच या 20 जिल्ह्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील त्या बहिणींनी एक काम करणं गरजेचं आहे, त्यानंतर पैसे येणार आहेत. परंतु आज कोणाला पैसे येणार आहेत बघा, ज्या बहिणीने आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं असेल त्या बहिणींना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. सोबतच सर्व मिळून किती पैसे येणार आहेत बघा. लाडक्या बहिणीनं जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये, गॅस कनेक्शनचे पैसे 2500 रुपये, म्हणजेच टोटल मिळून 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे. सोबतच मागील पैसे येणार का बघा. लाडक्या बहिणीनं मागील हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर केले जाणार आहेत. परंतु तुम्हाला एक काम करायचं आहे, ते काम म्हणजे 98 61 71 71 71 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही कॉल सुद्धा करायचा आहे, त्यानंतर पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर त्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असावेत. पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा गॅस कनेक्शनसाठी. दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा गॅस कनेक्शनसाठी. तिसरी पात्रता म्हणजे त्या गॅस कनेक्शनची KYC केलेली असावी. आणि जी चौथी पात्रता आहे ती चौथी पात्रता म्हणजे तुमच्याकडे गॅस कनेक्शनचे पासबुक सुद्धा असायला पाहिजे बघा. ज्या ज्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.